नमस्कार. आपण नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. इथून भाजपचे जिल्हा परिषदचे उमेदवार गिरिजादेवी शिंदे नेसरीकर ताई उभे आहेत. यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. नेसरीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं कोणतं विजन आहे या संदर्भात आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. उमेदवार म्हणून लोकांसाठी काय विजन आहे? नमस्कार, माझं नाव गिरिजादेवी जिवाजी शिंदे नेसरीकर. मी नेसरी जिल्हा परिषदेमध्ये भाजपतर्फे उमेदवार आहे. उमेदवार म्हणून माझं नेसरी विभाग व नेसरी जिल्हा परिषदेचा सर्वांगीण विकासाचं विजन आहे, ज्यामध्ये पर्यटन आहे, एज्युकेशन आहे. प्रामुख्याने इथे शेती ही लोकांची शेती करणारी लोक आहेत, तर शेतीमध्ये अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या शेती कशी करता येईल आणि इथल्या युवक युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, ह्या सगळ्याच गोष्टींचं माझं विजन आहे. गावात राहून त्यांना काम मिळावं, महिला वर्गांना घरबसल्या काम मिळावं, चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा हमीभाव मिळावा किंवा शेती प्रशिक्षण मिळावं, शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचा त्यांना मार्गदर्शन करता यावं. ह्या अशा अनेक विकास कामाच्या गोष्टींचा विजन घेऊनच मी ह्या निवडणुकीला सामोरे जात. मला भागात रोजगार निर्मिती करणे हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. कारण रोजगार नसल्यामुळं, मुलामुलींना हाताशी काम नसल्यामुळं मुंबई, पुणे, गोवा जाण्याशिवाय मार्ग नाही आहे. आणि जर नाही जाऊ शकले तर इथं काम मिळत नाही आणि वाईट मार्गाकडे युवा पिढी वळत आहे. त्यामुळे मला वाटतं की रोजगार निर्मिती इथे होणे फार गरजेचं आहे. नेसरी भागात दौरा करताना तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? दौरा करत असताना खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. महिला वर्गातून, नवमतदारांतून खूप उत्साहाचा प्रतिसाद आहे. नेसरी भागात दौरा करताना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात? प्रामुख्याने शेती व शेतीशी निगडीत असलेले उद्योग आणि जे आमच्या बचत गटाच्या महिला आहेत, ज्या छोटे लघु उद्योग करतात, त्यांना उद्योग निर्मिती करून देणे, त्यांना बचत गटाच्या महिलांना प्रत्येकांना एक व्यासपीठ तयार करून देणे, जसं की छोटा बाजार, मिनी बाजार लावण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणे, त्याचा हॉल उपलब्ध करून देणे आणि महत्त्वाचं म्हणजे तरुण वर्गासाठी रोजगार निर्मिती करणे. कारण रोजगारासाठी आमच्या इथल्या तरुण वर्गाला मुंबई, पुणे, गोवाच गाठायला लागतो. जर त्यांना आमच्या भागातच उद्योगधंदा करायला किंवा नोकरी करायला मिळाली तर तरुण वर्ग जास्तीत जास्त कामाला लागेल आणि वाईट मार्गापासून लांब राहील. आमच्या माध्यमातून नेसरीच्या जनतेला काय आवाहन करणार आहात? आपल्या माध्यमातून मी नेसरी जिल्हा परिषद व नेसरीच्या जनतेला एवढंच आवाहन करीन. मागील 3 वर्षापासून मी सरपंच पदावर असताना भरपूर बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून काम करत आलेला आहे. लोकांच्या प्रत्येक वेळेला किंवा जे काही त्यांच्या गरजेला जेवढा वेळ देता येईल तेवढा दिलेला आहे. तर माझं एवढंच आव्हान असेल की तुम्ही मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊन आपल्या भागाचा विकास कसा होईल ह्या दृष्टीने आपण विचार करून पुढे जाऊया. की भाजपाचे जिल्हा परिषदेसाठीची मी उमेदवार आहे आणि नेसरी पंचायत समितीसाठी विजय पाटील हे उमेदवार आहेत आणि हाडलगे पंचायत समितीसाठी हर्षदा गुरुदास भिकले ह्या उमेदवार आहेत. माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान करेल की कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 5 फेब्रुवारीला जास्तीत जास्त मताधिक्यांनी आपण मला मतदान करा आणि विकासाला साथ द्या आणि माझ्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना पण मतदान करून आम्हाला तिघांनाही निवडून देऊन आपण विकासाला साथ द्या, अशीच मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन. ठीक आहे, धन्यवाद.